नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. परीक्षेला जाताना काय तयारी करायची आहे, काय सोबत घेऊन जायचे आहे, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर बघूया आपण. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ड्रेस कोडचा. आता ड्रेस कोड काय असला पाहिजे परीक्षेला जाण्याकरिता, तर त्यामध्ये आपल्याला हाफ टी शर्ट जे आहे, हाफ स्लीवचं टी शर्ट घालायचं आहे आपल्याला. फिमेल स्टुडंट आणि मेल स्टुडंट दोन्ही जणांनी हाफ स्लीवचं टी शर्ट घालायचं आहे. हे जे काही टी शर्ट आहे हे कसं असलं पाहिजे, फिकट रंगाचं असलं पाहिजे आणि याच्यावरती काही डिझाईन वगैरे नसल्या पाहिजे. या ठिकाणी लोगो वगैरे डिझाईन असतील तर हे अशा पद्धतीचं नसलं पाहिजे. पूर्ण प्लेन टी शर्ट असलं पाहिजे. छोटे छोटे बटन असतील तर चालते, नो प्रॉब्लेम. परंतु जास्त नक्षीदार बटन किंवा डिझाईनवाले हे अशा पद्धतीने आपल्याला टाळायचं आहे. त्यानंतर आपण येऊया पॅन्टवरती. आता ही जी काही पॅन्ट आहे, पॅन्टला जास्त खिसे असणारी पॅन्ट आपल्याला घालायची नाहीये. जर जास्त खिसे असलेली पॅन्ट तुमची असेल तर ते परत चेक करणार, त्यामध्ये चीट वगैरे सापडली तर ते तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. त्यामुळे जी काही आपली पॅन्ट आहे, तर ही साधारण पॅन्ट घालायची, जास्त खिसे असणारी पॅन्ट घालायची नाही, जास्त फॅन्सी पॅन्ट घालायची नाही. किंवा फिमेल स्टुडंट आहेत, हे फिमेल स्टुडंटसाठी साडी जे कोणी घालणार असेल तर ती साडी घालू शकतात. फुल पॅन्ट घालू शकतात किंवा सलवार कमीज घालू शकतात. आणि खास कर त्या मुलींकरता जे काही केस आहेत मुलींचे, हे केस यांनी बांधून ठेवायचे आहेत, मोकळे सोडायचे नाहीयेत. त्यानंतर बाकीची जी काही तुमची हेअर पिन्स असेल किंवा इयरिंग्स असेल, हे ऑर्नामेंट्स कोणत्याही प्रकारचे अलाउड नाहीयेत. ते आपण बघूया. आलं लक्षात? टी शर्ट तुमच्या लक्षात आलं, पॅन्ट लक्षात आली. त्यानंतर आता चप्पल. आता शूज कोणत्याही प्रकारचे अलाउड नाहीत. चप्पल सुद्धा तुमची बाहेरच काढल्या जाते. शूज किंवा चप्पल ही बाहेरच काढल्या जाते. त्यामुळे एकदम सिंपल जी चप्पल असेल, स्लीपर असेल किंवा जी काढताना घालताना सोपी जावी अशा पद्धतीची चप्पल तुम्ही कॅरी करू शकता. त्यानंतर आहे दागिने किंवा मग ऑर्नामेंट जे काय आहेत. आता खास करून मुलींना खूप जास्त ऑर्नामेंट असतात. त्यामध्ये त्यांच्या इयरिंग्स आहेत. इयरिंग्स अलाउड नाही. फक्त मंगळसूत्र. मंगळसूत्र सोडून एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल तर ते मंगळसूत्र वगळता कोणतेही दागिने घालून परीक्षा देण्यास मनाई आहे. म्हणजे तुमच्या इयरिंग्स त्या ठिकाणी अलाउड नाहीयेत, बँगल्स नाहीयेत. त्यानंतर हे चेन्स आहेत किंवा नेकलेस आहेत, हे सुद्धा अलाउड नाहीत. हेअर पिन्स असतील, तुमच्या इयरिंग्स असतील, ह्या कोणत्याही प्रकारच्या रिंग्स किंवा पिन्स ह्या अलाउड नाहीयेत. त्यामुळे ऑर्नामेंट आणि मुलांसाठी, मुलांच्या हातात कडा असेल किंवा मग गॉगल्स असतील तर हे अशा पद्धतीचे कोणतेही प्रकारचे ऑर्नामेंट्स किंवा इन्स्ट्रुमेंट चालणार नाहीयेत. त्यामुळे ते सगळं काय आहे, परीक्षेच्या बाहेरच काढून ठेवायचं आहे किंवा एक्झाम सेंटरला तुम्ही नेऊच नका अशा गोष्टी. आलं लक्षात? त्यानंतर बघा आता, तुमच्या कंपास बॉक्समधील आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे, तर आपल्याला फक्त आणि फक्त बॉल पेनचा वापर करायचा आहे. तो पण कोणता? ब्लॅक बॉल पेन. ब्लॅक बॉल पेन तुम्ही 2 ते 3 पेन कॅरी करू शकता. त्यानंतर एक पेन्सिल घेऊ शकता तुम्ही, एक शॉर्पनर, एक इरेजर आणि एक स्केल घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? आपलं हॉल तिकीट आणि आपलं कॉलेजचं आयडी कार्ड. आता हे कॉलेजचं आयडी कार्ड जे आहे, आयडी कार्ड आणि हॉल तिकीट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हॉल तिकीट आणि कॉलेजचं ओळखपत्र सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर पाऊच घेणार असेल तर तो ट्रान्सपरंट घ्या शक्यतो. 2 ते 3 ब्लॅक बॉल पेन. लक्षात घ्या, आपल्याला ब्लू पेन अलाउड नाहीये. त्या ठिकाणी ब्लू पेन न्यायचा नाही, ब्लॅक पेन ओन्ली. त्यानंतर एक पेन्सिल, एक खोड रबर, एक स्केल आणि एक शार्पनर तुम्ही नेऊ शकता त्या ठिकाणी. आणि या हॉल तिकीट वरती आपल्याला कोणत्याही प्रकारची मार्किंग करायची नाही. ते चेक करतात, आपलं कॉलेजचं आयडी कार्ड चेक करतात ते. त्याचबरोबर हॉल तिकीट सुद्धा चेक करतात की काही लिहिलेलं आहे का त्याच्यावरती. तर त्यावरती काही आपल्याला लिहायचं नाहीये. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. हे बघा, आता यामध्ये वॉच, कोणत्याही प्रकारच्या स्मार्ट वॉचेस असतील किंवा साध्या वॉचेस असतील तर हे अलाउड नाहीये. त्या ठिकाणी हॉलमध्ये तुम्हाला घडी असते, त्या ठिकाणी तुम्ही टाइम बघू शकता. त्यामुळे वॉच न्यायची त्या ठिकाणी काहीही गरज नाहीये. कोणत्याच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या ठिकाणी न्यायच्या नाहीयेत. त्यानंतर मुलींच्या ज्या पर्स असतील तर ह्या पर्स कॅरी करायच्या नाहीयेत. आणि पर्समध्ये परत पैसे असतील तुमचे तर हे पैसे सुद्धा तुम्ही खिशामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. मनी नॉट अलाउड.
त्यानंतर पाण्याची बॉटल. आता पाण्याची बॉटल जी आहे, ही पाण्याची बॉटल तुम्ही परीक्षेच्या जे सेंटर आहे, या केंद्राच्या बाहेर ठेवू शकता, परंतु मध्ये नेऊ शकत नाही. मध्ये जर तुम्हाला तहान लागली असेल, तर ते जे काही एक्झामिनर असतील, तर तुम्ही त्यांना सांगू शकता, की मला पाणी पाहिजे, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील. परंतु तुम्ही स्वतःची बॉटल घेऊन जायचा प्रयत्न करू नका, अलाउड नाहीये. त्याचबरोबर त्यानंतर जे काही बाकी ॲप्रॉन वगैरे असेल, तर ॲप्रॉन घालून जायचं नाहीये. ॲप्रॉन बाकी ड्रेस कोणता बाकीच्या गोष्टी करून जायचं नाहीये. फक्त हाफ स्लीव्हचं टी-शर्ट घालून जायचं आहे. त्यानंतर बघा आता मन आणि शरीर आपलं शांत असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर आपण हलका आहार घेतला पाहिजे. घरातून निघण्यापूर्वी हलका आहार घेतला पाहिजे. त्या ठिकाणी जड आहार घेताल, तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला झोप येणार आहे. कारण की तुमची परीक्षा आहे 2 ते 5 या वेळेत आहे. हा पिरियड झोपेचा मानला जातो. त्यामुळे लघु आहार घ्या, हलका आहार घ्या. त्यानंतर हायड्रेशन मेंटेन करा, भरपूर पाणी प्या. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, मन शांत ठेवायचं. आलं लक्षामध्ये? तर ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्यात. त्यानंतर परीक्षा केंद्राच्या प्रवासात अ, मानसिक शांतता जपायची आहे. कशा पद्धतीने आपण जपायची? तर एक्झाम सेंटर जर लांब असेल, तर प्रवास करताना तुम्ही अ, वाचायचं नाहीये. म्हणजे काय करतात मुलं, एक्झाम सेंटरच्या बाहेर सुद्धा काही मुलं वाचत बसतात किंवा मग प्रवास करत असतात पाठीमागे गाडीवर कोणतरी पप्पा किंवा भाऊ चालवत असतो गाडी आणि पाठीमागे हे पेपर वगैरे वाचत असतात. शॉर्ट नोट्स वाचत असतात. अशा पद्धतीचे कोणतेही काम करू नका. एक्झाम सेंटरच्या बाहेर वाचू नका आणि एक्झाम सेंटरमध्ये गेल्यानंतर खूप आपले मित्र भेटतात. मित्र भेटल्यानंतर विचारतात, की "किती वाचलं तू? किती अभ्यास झाला? हे वाचलं का? ते वाचलं?" तर अशा मित्रांना कोणत्याही प्रकारचं बोलायचं नाहीये. त्यांना सांगायचंच नाहीये, की हे झालं, ते झालं. त्यांना अव्हॉइड करा. डायरेक्ट बोलणं अव्हॉइड करा. कारण की त्या ठिकाणी आता आपण काही करू शकत नाही आणि तुम्ही पॅनिक होऊन जाता. परत माझं हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं. परत परीक्षेमध्ये जर आलं तर काय करावं मी? त्यामुळे त्यांना बोलायची काही गरज नाही. परीक्षेमध्ये जायचं, एक्झाम सेंटरच्या बाहेर चप्पल वगैरे काढायची, सगळं सामान ठेवायचं, हॉल तिकीट घ्यायचं, पेन जे काही आवश्यक साहित्य आहे ते घेऊन जायचं. त्यानंतर गेल्यानंतर आपलं जे काही सीट नंबर आहे, सीट नंबर प्रॉपर सीट नंबरवरती बसायचं. म्हणजे तोच टेबल आहे का एकदा चेक करून घ्या. आजूबाजूला त्या टेबलच्या खाली चीट्स वगैरे काय आहेत का? ते एक वेळ चेक करा. आपल्याला पेपर लिहिताना काही त्रास होणार नाही ना? तो बेंच वाचतो का? किंवा तो डेस्क पेपर लिहिण्यासाठी व्यवस्थित आहे का? एक वेळ चेक करायचं. त्यानंतर त्या ठिकाणी बसायचं. शांत बसल्यानंतर कोणालाही आजूबाजूच्या व्यक्तींना बोलायचं नाहीये. आलं लक्षामध्ये? आजूबाजूच्या व्यक्तींना बोलून काय होते, आता परीक्षा चालू असताना तर तेव्हा पण बोलायचं नाही. परंतु परीक्षा सुरू होण्याच्या 5 मिनिटं अगोदर, 10 मिनिटं अगोदर तुम्हाला काहीही बोलायचं नाहीये त्यांना. अशा पद्धतीने आपल्याला हा व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. कोणत्याही प्रकारचा टेन्शन घ्यायचं नाहीये. अनावश्यक गप्पा मारायच्या नाहीयेत आणि पोहोचल्यानंतरची पहिली कामं काय आहेत आपली, तर तुमचा डेस्क आपल्याला बघून घ्यायचा आणि वेळेचं नियोजन 5 मिनिट अगोदर तुम्हाला पेपर देतील ते, तर 5 मिनिटं अगोदर पेपर दिल्यानंतरच लिहायला चालू करायचं नाहीये. तर पेपर बघायचा आहे अगोदर 5 मिनिटं ते तुम्हाला पाहण्यासाठी पेपर असतो. आणि पूर्ण पेपर एकदा वाचून घेतल्यानंतर मग जेव्हा ते बेल वाजवतात तेव्हाच आपल्याला लिहायला चालू करायचंय. प्रॉपर नंबरिंग करायची आहे. एल-ई-क्यूचा नंबर असेल, एस-ई-क्यूचा नंबर असेल, प्रॉपर लिहायचं आहे. एक पहिला एल-ई-क्यू जर चालू केलं तर पूर्ण एल-ई-क्यूच लिहा. एस-ई-क्यू चालू केलं तर एस-ई-क्यूच लिहा. एस-ई-क्यूमध्ये तुम्ही 7वा क्वेशन प्लस 5 7वा झाल्यानंतर 5वा त्याच एस-ई-क्यू मधला लिहू शकता. परत 3रा लिहू शकता. परंतु एल-ई-क्यू चालू केल्यानंतर पहिला एल-ई-क्यू झाल्यानंतर एस-ई-क्यू मधला दुसरा क्वेशन त्या ठिकाणी लगेच लिहायचा नाहीये. म्हणजे पूर्ण एस-ई-क्यू जर स्टार्ट केलं तर एस-ई-क्यू लिहायचे पूर्ण संपवायचे. त्यानंतर मग एल-ई-क्यू स्टार्ट करायचे. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. आता जे काही रफ स्पेस आहे, हे रफ स्पेस दिलेलं असतं त्याच ठिकाणी रफ स्पेस करायचं, रफ वर्क करायचं आहे. इतर काही रेषा मारायच्या नाही किंवा इतर इतर कोणत्याही ठिकाणी लिहायचं नाही. त्यानंतर पेपर तुमचा वेळेत झाला पाहिजे. पेपर कंप्लीट होणं सर्वात महत्त्वाचं आहे. पेपर योग्य वेळेत कंप्लीट झाल्यानंतर लास्टचे जे 5 मिनिटं आहेत, त्या 5 मिनिटामध्ये जे काही कोरे पेजेस असतील, जे ब्लँक पेजेसवरती लाईन्स मारायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनर काय इन्स्ट्रक्शन देत आहेत, त्याचं फॉलो करायचे आहेत. आपल्याच मनाने त्या ठिकाणी जास्त शहाणपणा करायचा नाहीये. जे काही ते म्हणतील ते फॉलो करायचं आहे. व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. कोणत्याही प्रकारची भीती बाळगायची नाही, कारण की आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे. आपला पूर्ण अभ्यास झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. तिथं परीक्षेमध्ये
सर मी थोडेसे MCQ विचारू का? माझा बाजूचा खूप जास्त हुशार आहे, मी त्याला विचारू का? आता कोणीही हुशार नाहीये, कोणीही नाहीये. आपण एकदा परीक्षेमध्ये गेलो, तर पूर्ण फोकस आपला आपल्या पेपरवरती असला पाहिजे. आपण 1 ते 2 MCQच्या नादात डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्ही अबंडंट होऊ शकतात. कारण की CCTV कॅमेरे आहेत त्या ठिकाणी. CCTV कॅमेऱ्याच्या नजरेतून तुम्ही कुठेही वाचू शकणार नाहीयेत. त्यामुळे 1 ते 2 MCQसाठी काहीही आपल्याला आगाऊ गोष्टी करायच्या नाहीयेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारे कोणाला बोलायचं नाही. परीक्षा चालू असताना सर मी याला 2 MCQ विचारतो, त्याला 2 ACQ विचारतो, अशा पद्धतीची चुकीची कामं करायची नाहीयेत. कारण की कसं असतं की तुम्ही त्याला बोलणार आणि तो तुम्हाला जरी त्याने बघून तुमच्याकडे इशारा केला किंवा तो काही जरी बोलला, तर तुमच्या दोघांचाही पेपर घेतला जातो. तुम्हाला दोघांनाही परीक्षेमधून बाद केलं जातं. एक्झामिनरच्या लक्षात आलं तर. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका करायच्या नाहीयेत. आगाऊपणा कोणत्याही प्रकारचा करायचा नाहीयेत. तुमचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे आय नो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये. आलं लक्षात? तर ऑल द बेस्ट टीम आयुर्वेदा मराठी तुमच्या सोबत असणार आहे. पूर्ण वायवापर्यंत काहीही अडचण आली तर आम्हाला सांगा. आम्ही ती सॉल्व्ह करणार आहोत. तर थँक यू सो मच. ऑल द बेस्ट.